मध्ये महिला भगिनी आणि माझे बंधू एवढे बोलतात ना, लोकांनी मुद्दे सोडून बाकीचे भाषण केले तरी वरती बसले त्यांना फॅन आहे, खाली बसलेला किती ऊन लागते त्यांनाच माहिती आहे. पण ज्या मुद्द्यासाठी आपण जमले तो मुद्दा न भरकटता आज आपला समाज बांधव विकी भैया लोंढे याच्या जे मारेकरी आहेत त्यांना फाशी शिक्षा होऊ शकत नाही, कारण का आपलं संविधानामध्ये फाशी शिक्षेला खूप प्रोव्हिजन मोठं आहे. तर बकोगासाठी त्यांच्यावरती नक्कीच जमलेल्या सर्व आपले समाज बांधवांकडून निवेदन दिलं जाईल आणि त्यावरती कारवाई होईल. आणि एक गोष्ट सांगतो, आज जे माझ्या समाजातील सर्व जमलेले मित्रपरिवार बांधवांना एक सांगतो की आजपासून महाराष्ट्रामध्ये जिथे जिथे मातंग समाजातील युवकांवर या कुणावरती माता भगिनींवर अत्याचार होतील तिथं सर्वजण अशाच एकजुटीने जमलं तर त्या अन्यायाला वाटा फोडायचं काम होणार आहे. आणि मला यानंतर जिथे जिथे बोलवतील मी तिथे तिथं माझा खालीचा वाटा उचलायला तयार आहे आणि सर्वांनी तुम्ही तसा सपोर्ट करा. जे स्टेजवर बसलेले जेवढे मान्यवर आहेत प्रत्येकाचं नाव घेऊ शकत नाही, तरी आमचे बंधू प्रदीपभाई सरोदे, सचिन भाऊ साठे, संजय भाऊ ठोकळ, अजिंक्य भैया चांदणे, कृष्णाभाऊ पांडव हे सर्वांना मी विनंती करतो की सर्वजण याच्यानंतर जे अत्याचार अन्याय होतील त्यासाठी एकत्र जमूयात आणि समाज बांधवांना हे देऊया. नॉन पॉलिटिकल एक बोलतो ना पॉवर समाजाच्या मागे उभी केली तर समाजावर कोणी हात टाकायची डेअरिंग होणार नाही. आणि आता जो झालेला जो प्रकार आहे विकीची जी गृह हत्या झाली आहे त्यासाठी या मादकचोद लोकांना लवकरात लवकर शासन होईल हे मी बोलतो. आणि सर्वप्रथम मी एकच सांगतो की त्यांच्या परिवाराला शासकीय याच्यामध्ये कसं सामावून घेता येईल आणि 50 लाखाची मागणी केली ती एखाद्या घरातला जो करता असता मेल्यानंतर त्या घरची अवस्था काय होती हे त्याच्या घरच्यांना माहीत असतं. तर फक्त पोकळ आश्वासन न देता प्रत्येक राजकीय नेत्यांनी आणि प्रत्येक समाजातील लोकांनी त्यांना आर्थिक मदत करण्यात आणि त्याचबरोबर त्यांच्या परिवाराला संरक्षण देण्यासाठी मी आहे. आपण सर्वांनी हे करा आणि जास्त भाषण न लांबवता मी सर्वांनी मला इथं बोलवलं जालना शहरामध्ये त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. जय लवजी, जय भीम, जय शिवराय.